बरं, आता आपली उद्यापासून आहे ना नवरात्री चालू होणार आहे. तर आज आपला हा लास्टचा दिवस आहे नॉन-व्हेज खायचा. म्हणजे 9 दिवस किंवा 10 दिवस आपल्याला खायचं नाही. मग त्याच्यानंतर आपण परत खाऊ शकतो. तर म्हटलं चला आज बिर्याणीचा बेत बनवूया, चिकन बिर्याणी. तर आमच्या आहोंना आहे ना खूप आवडतं नॉन बनवायला. नॉन दिवस आला की आमचे आहो म्हणतात, की "तू बाकीची तयारी करून ठेव, बाकी सगळं मी बनवतो." तर बघा चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते. मी चिकन बिर्याणी आम्ही दोघांनी बनवलेली. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करते. पहिलं आपण एक डेचकी घेतली. डेचकीमध्ये खूप छान होत्या चिकन बिर्याणी. तर तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर आपले खडे मसाले असतात ना, ते खडे मसाले टाकायचे. 4-5 कांदे लांब-लांब बारीक जसे पाहिजेत तसे टाका. मिरच्या टाका तुमच्या आवडीनुसार, तिखट कमी जास्त. टोमॅटो घ्या. टोमॅटो पण छान बारीक कापून घ्या. त्याला पण छान एकदम मेल्ट होईपर्यंत टाका. नंतर हळद, धना जिरा पावडर, बिर्याणी मसाला आणि लाल मिरची पावडर हे आपण टाकून आहे ना ह्याला पण छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ते तेल सुटेपर्यंत अगदी आपल्याला छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बरं आता ते झालं, ते होतं आहे तोपर्यंत आपल्याला इथे भात शिजवून घ्यायचा आहे. म्हणून छान एका वाडग्यामध्ये मी पाणी घेतलं, त्याला उकळी आली. उकळी आल्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम मसाल्याचे खडे मसाले असतात ना ते टाकले, तेल टाकलं आणि मीठ टाकून त्याला पण एक उकळी येईपर्यंत मी इकडे जे चिकन ठेवलं होतं. बरं आता चिकन आहे ना ह्यांनी आहे ना मॅरिनेशन अगोदरच 2 तास अगोदर करून ठेवलेलं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट्स करा, कारण तुम्ही कमेंट्स करत नाही हो, म्हणून तुम्हाला म्हणते आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना चिकन मॅरिनेशन कसं केलं तर तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करा, तर मी तुम्हाला सांगते कसं केलं ते. बरं आता आपण भात पण त्याच्यामध्ये टाकून घेतला आहे, कारण पाण्याला उकळी आली. आणि बघा चिकन आपल्याला किती छान आपलं म्हणजे शिजतं आहे त्याच्यामध्ये. तर आता तेल सुटलं आहे आणि इकडे आहे ना मी मॅजिक मसाला घेतला आहे. म्हणजे क्यूब असतं ना, क्यूब मिळतं. क्यूब घेतलं आणि क्यूब आपल्याला एकच टाकायचं आहे. तर इकडे बघा आपला 60-70% आपला भात आहे ना शिजून तयार आहे. तर आता तो भात पण आपण एका हे बघा माझ्याकडे अशी चाळणी होती. तर आणि आपलं चिकन पण बरं तयार आहे हां. आता ह्या चाळणीमध्ये मी भात घेतला आणि पाणी अगदी व्यवस्थित आपल्याला नितळून घ्यायचं आहे. आणि ना चिकनची डेचकी होती ना ती मी खाली घेतली, कारण जर तुम्ही गॅसवरतीच ठेवलात ना तर चिकन आपलं खाली करपायची शक्यता असते. म्हणून तुम्ही खाली घ्या आणि अगदी तो भात अगदी छान पसरवून टाका त्याला. पसरवला भात, एक लेयर टाकली की नंतर आपल्याला बिर्याणी मसाला त्याच्यावरती टाकायचा आहे. अगदी चुटकी 2 चुटकीभर असा टाकायचा आणि कोथिंबीर आणि पुदिना भरपूर सारा टाकायचा आणि 1 चमचाभर आहे ना सगळीकडे असं पसरवून आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं घी जे असतं ना ते टाकून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित टाका आणि मग नंतर परत एकदा आपल्याला एक लेयर टाकायची आहे भाताची आणि मग परत तसंच की म्हणजे आपल्याला बिर्याणी मसाला पावडर टाकायची आहे वरती आणि कोथिंबीर आणि पुदिना ह्याची पण छान आपल्याला लेयर लावायची आहे आणि मग नंतर आपल्याला त्याच्यावरती घी सोडायचं आहे. तर बघा आता पुढे मी तुम्हाला दाखवते हां. बरं आता घी आहे ना जास्त नाही टाकायचं आपल्याला, कारण की जर तुम्ही जास्त घी टाकलात ना, बघा मी कसं एकदम थोडं-थोडं असं टाकलं आहे. म्हणजे जास्त व्यवस्थित पण नाही आणि जास्त कमी पण नाही. नॉर्मल जसं तुम्हाला तर समजेलच जेव्हा तुम्ही टाकणार तेव्हा. आणि बघा कारण की मग ते ना नंतर असं तेलकट-तेलकट होतं. म्हणून जास्त टाकू नका. इथे माझ्याकडे ना शाही बिर्याणी म्हणून इसेन्स आहे. तर ते इसेन्स मी त्याच्यामध्ये टाकलं आहे. खरंच खूप छान स्वाद येतो ह्याचा. म्हणजे अगदी वेगळं काय टाकायची गरजच नाही आहे. आणि बघा इकडे मी गॅस पेटवला आहे आणि आपल्याला ही डेचकी आहे ना मस्त आपल्याला गॅसवरती ठेवायची आहे. कमी गॅस करायचा, अगदी बारीक करायचा आणि जड काहीतरी ठेवून आहे ना आपण त्याला वरती ठेवून द्यायचं. तर मी इकडे आहे ना फ्राय केलेला कांदा विसरलो आम्ही टाकायला. तर म्हटलं चला आता आपण तो कांदा पण टाकून घेऊया. हे फ्राय मी अगोदरच करून ठेवलेलं होतं. तर माझ्याकडे असतंच नेहमी डब्यामध्ये. आणि मग आता आपल्याला छान त्याला दम येईपर्यंत ठेवायचं आहे. मग इकडे एका साईडला मी कोळसा गरम करायला ठेवला आहे. कोळसा गरम होतोय तोपर्यंत मस्त कोथिंबीर कापून घेतली आणि कोथिंबीर आपण त्याच्यावरती टाकून एक वाटी ठेवायची आहे. कारण आपल्याला कोळशाची मस्त आपल्याला एक अशी फोडणी द्यायची आहे. म्हणतात ना असं त्याचा स्वाद आला पाहिजे. स्मोकी चिकन बिर्याणी टेस्ट ते असं.
तर बघा मस्त आपल्याला त्याच्यावरती वाटीमध्ये आहे ना कोळसा टाकायचा आहे. नंतर घी टाकून आपल्याला एक अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर आपली इथे बिर्याणी आता मस्त तयार आहे. आता आम्हाला काय राहत नव्हतं. असं झालेलं कधी खातोय आम्ही आणि कधी मस्त स्वाद घेतोय आणि चिकन फ्राय पण केलेलं होतं मी मस्त. आणि बघा आम्ही आता मस्त चिकन बिर्याणी बनवली आहे. तर बघू शकता तुम्ही भात वगैरे चिकन अगदी व्यवस्थित झालेलं, मसाला वगैरे अगदी व्यवस्थित झालेलं आणि खरंच खूप टेस्टी झालेली. म्हणजे बाहेरून आणायची गरजच नाही. आमचे आहो तर इतके छान बनवतात ना, जे मॅरिनेशन आहे ना चिकनचं, ते भारी आहे हो. तेच मी तुम्हाला सांगते आहे. जर तुम्हाला ते मॅरिनेशन पाहिजे असेल ना, तर मला नक्कीच कमेंट्स करा आणि जर तुम्ही मला कमेंट्स केलात ना, तर पुढच्या टाईमाला नक्कीच तो मॅरिनेशनचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार. तर बघा इकडे 2 मस्त आपले फ्राय केलेले पीस पण मी ठेवले आहेत आणि आता मला काय राहावे ना, तर आता चला मस्त मी जेवून घेते आहे. ऑलरेडी मी जेवून झालेलीच होती. हा व्हिडिओ त्याच्यानंतर मी म्हणजे व्हॉईस टाकला आहे, एडिट केला आहे. तर पण मी तुम्हाला सांगते आहे खूप छान झालेलं आहे. नक्कीच करून बघा. थँक यू.